नमस्कार, मी स्नेहल पाटकर. दुपारचे 1:30 वाजता आहेत. न्यूज 18 लोकमत विशेष या आमच्या बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राची सुरुवात करूयात. आणि जाऊयात सिंधुदुर्गात. राजकारणात कोण कधी कुठल्या पक्षात जाईल आणि कोण कोणाचा साहेब होईल हे काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना, नितेश राणेंनी न पटल्यामुळे नारायण राणेंची काडीमोड घेऊन राजन तेली भाजपात गेले. मग नारायण राणेंच्या आधी भाजपात गेलेले त्यांचे शिष्य राजन तेलीच आता सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष झालेत. आता नारायण राणेच माझे साहेब आहेत असं तेली यांनी म्हटलंय. एका कार्यक्रमात एकत्र आलेल्या राणे बंधूंनी बदललेल्या या राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलेलं आहे आणि धमाल उडवून दिली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. नितेश राणे यांच्याशी वाद झाल्यानं नारायण राणेंशी 25 वर्ष असलेले राजकीय संबंध तोडून भाजपात गेलेले राजन तेली सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. आता नारायण राणेही सहकुटुंब भाजपमध्ये असल्यानं साहजिकच नितेश राणेंनाही राजन तेलींचं अभिनंदन करावं लागतंय. 2015ला मला कोणी सांगितलं असतं की असा कुठला कार्यक्रम होणार आहे जे राजन तेली साहेब जिल्हाध्यक्ष होणार आहे आणि तुम्हाला अभिनंदन करायचं आहे. तुम्ही त्याला अशा नजरेने पाहिलं असतं तर ते मला परत कधी पाहिलं. नितेश राणेंशी जरी तेलींचं त्या काळी बिनसलेलं असलं तरी राणेंचे थोरले चिरंजीव निलेश राणे यांनी तेलींशी संबंध तोडलेले नव्हते. 2019ला निलेश राणेंनी फ्रीज निशाणीवर खासदारकी लढवली. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तर निलेश राणेंचे कट्टर समर्थक संजू परब सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाले. या घडामोडींवर निलेश राणेंनी भाष्य करताच एकच हास्य कल्लोळ उडाला. त्याचं झालं तर नशीब चांगलं. त्याला राजीव म्हणतात. आम्ही घासात बसलो फ्रीजवर आणि हे कपाट उघडून आत. खरं संजू परबच्या कपाळाला मला कपाळ घासावंच लागलं. त्याला राजीव म्हणतात. राणे बंधूंनी धमाल उडवून दिल्यानंतर राजन तेली काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मी जरी गेलो असेल तर त्यावेळची भूमिका वेगळी होती, पण आज आम्ही सगळे आमचे नेते आहेत ते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या कोकणात पुढे काम करायचं. एकूणच काय तर राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे. एखादी शिडी कधी कुणाला वर नेऊन ठेवेल आणि एखादा साप 99 वर असलेल्याला कधी शून्यावर आणेल काही सांगता येत नाही. सिंधुदुर्गहून दिनेश केळुस्कर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खरंय, राजकारण हा सापशिडीचा खेळच म्हणावा लागेल. या रिपोर्टवरून आपण पाहायला वळूयात पुढच्या बातमीकडे. केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे गर्भपाताला दिलेली मुदतवाढ. आधी 20 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्यासाठी परवानगी असताना आता ती मर्यादा वाढवून ती 24 आठवड्यांची करण्यात आली आहे. पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. केंद्र सरकारने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी दुरुस्ती बिल 2020ला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येणं शक्य होणार आहे. भारतामध्ये आतापर्यंत गर्भपातासाठी 18 आठवड्यांची मुदत होती. मात्र आता सुधारित कायद्यामुळे या गर्भपाताला मुदतवाढ मिळाली आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे विधेयक सादर करून त्यावर संबंधित मंत्रालय आणि नीती आयोगाचा सल्लाही घेतला जाणार आहे. दुनिया के विशेषज्ञ भी बता रहे थे, महिलाओं की मांग थी, डॉक्टर्स की सिफारिश थी, कोर्ट का आग्रह था और इसके कारण 2014 से सभी स्टेक होल्डर्स के साथ चर्चा शुरू हुई. श्री गडकरी जी की अध्यक्षता में एक ग्रुप ऑफ मिनिस्टर्स बना और फिर ये बिल आज कैबिनेट ने पास किया जो अभी संसद में जाएगा. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बलात्कार पीडित आणि अल्पवयीन मुलींना मोठा दिलासा मिळेल असं सांगण्यात आलंय. तर व्यंग असलेल्या गर्भाचा 24व्या आठवड्यात गर्भपात केला तर मातेचा जीव वाचू शकतो असंही म्हणणं आहे. याआधी 18 आठवड्यांपेक्षा अधिक आठवडे उलटून गेल्यावर जर गर्भपात करायचा असेल तर सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावावं लागायचं. मात्र आताच्या या निर्णयामुळे त्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे बलात्कार पीडित आणि अल्पवयीन मुलींना दिलासा मिळेल.
गर्भपातासाठी केंद्र सरकारच्या डॉक्टरांचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। या निर्णयाचा दिव्यांग महिलांनाही फायदा होणार आहे। तर याच निर्णयामुळे ग्रामीण भागात लपून छपून गर्भपात करण्यापेक्षा सुरक्षित गर्भपात करण्याकडे महिलांचा कल वाढण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। तर या निर्णयामुळे आता समाजातल्या निम्म्या वर्गाला याचा निश्चितच फायदा होईल। सोबतच ग्रामीण भागामध्ये असुरक्षितपणे होणारे गर्भपात आता टळू शकतील अशी ही आशा आहे। प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दिल्ली। तेव्हा या सुधारित कायद्याला कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत शेती जगतातली। पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती करणं किती फायद्याचं आहे हेच एका सुशिक्षित शेतकऱ्यानं दाखवून दिलंय। आणि ती जी शेती आहे तर ती सुशिक्षित तो आहे, त्याच्यामुळे ती सुरक्षित सुद्धा आहे। आता आधी तोट्यात असलेली ही जी शेती होती ती आता फुलशेतीतून नफ्यात आलेली आहे। कसा घडवला आहे ह्या तरुण शेतकऱ्यानं चमत्कार, पाहूयात एका खास रिपोर्टमधून। संगमनेर तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त पठार भागात ही शेवंतीची शेती बहरली आहे। मंगेश ठोकरे या तरुण शेतकऱ्यानं डोंगराळ भागात शेती फुलवण्याची किमया केली आहे। गेली अनेक वर्ष मंगेश याचे वडील इथे परंपरागत शेती करत होते, पण त्यातून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे कम्प्युटर इंजिनियर असणाऱ्या मंगेश यांनी नोकरी सोडली आणि शेती करण्याचा निर्णय घेतला। त्यांचा हा निर्णय किती योग्य होता हेही शेती पाहिली की लक्षात येतं। कमी पाणी असतानाही त्यांनी पाण्याचं नियोजन केलं आणि शेती फुलवली, तर अतिवृष्टीतही त्यांनी आपली शेती जगवून दाखवली। मंगेश यांच्या मेहनतीला आता यशाचं फळ लागलंय। शेवंतीच्या फुलांची त्यांनी आतापर्यंत 25 टनांची विक्री केली आहे। फुलांच्या विक्रीतून त्यांना 30 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। डबल भाव याला भेटतो, मग आपण याची लागवड केली तर खूपच फायदा होईल। ह्या दृष्टीने मी प्रदर्शनमध्ये बघून ह्या फुलांची रोपं कुठून भेटतात वगैरे सगळं चौकशी करून मी याची लागवड केली आणि मला याच्यातून चांगला प्रॉफिट भेटत राहिला। परंपरागत शेती करण्यापेक्षा आधुनिक शेती करण्याचं आवाहन आता मंगेश इतर शेतकऱ्यांना करतायत। फुलशेती करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे। जरी त्यांना या पिकाची काही माहिती नसली तरी मी त्यांना ह्या पिकाबद्दल पूर्ण आयडिया देऊ शकतो आणि याचे रोपं पण उपलब्ध होऊ शकतात। सरकार आणि निसर्गाला दोष देत बसण्यापेक्षा शेती करण्यासाठी वेगळी वाट धरणं गरजेचं आहे आणि हेच मंगेश सारख्या तरुण शेतकऱ्यानं दाखवून दिलंय। यामुळे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आता त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। तेव्हा या तरुण शेतकऱ्याच्या यशोगाथेनंतर आपण आणखीन एक यशोगाथा पाहणार आहोत। दिवसेंदिवस देशात शेती करणाऱ्यांच्या संख्येत घट होतीये, मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील एका दिव्यांग शेतकरी, हो तुम्ही बरोबर ऐकताय, एका दिव्यांग शेतकरी जो आहे तो आजही शेती करतोय। शेतीतून लाखो रुपयांचा नफा त्यांना मिळतोय आणि त्याच्या कामातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देखील मिळते। पाहूयात कोण आहे हा शेतकरी या खास रिपोर्टमधून। काम करायची तयारी आणि इच्छा असेल तर काहीही अशक्य नसल्याचं या दिव्यांग शेतकऱ्यानं दाखवून दिलंय। शेतातली सर्व कामं करणारे हे आहेत दिव्यांग शेतकरी संजय चांदप। जन्मतःच ते एका पायानं अपंग आहेत, मात्र त्याचं भांडवल त्यांनी कधीच केलं नाही। मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। एवढंच नाही तर शिक्षणानंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली। धडधाकट शेतकऱ्याला लाजवेल अशी शेतातली कामं ते करतात। अगदी पॉवर ट्रेलर देखील ते व्यवस्थित चालवतात। बैलांचे आऊत जुंपणं, कीटकनाशकाची फवारणी, जनावरांचं दूध काढणं अशी सगळी कामं संजय नित्यनेमानं करतात। एवढंच काय तर ते ट्रॅक्टर चालवून नांगरणी सुद्धा करू शकतात। शेतातल्या कामातून समाधान मिळत असल्याचं संजय यांचं म्हणणं आहे। कोलगेट केल्यानंतर दूध काढणे, दूध काढून गावात नेऊन घालणे, गावात घातल्यानंतर परत घरी आल्यानंतर ट्रॅक्टर किंवा पॉवर टेलर घेऊन शेताकडे जाणे, 10-11 वाजता घरी येणे, परत जेवणे, परत जेवण झाल्यानंतर परत शेताकडे जाऊन 5 वाजता घरी आले, 5 वाजता घरी आल्यानंतर परत दूध वगैरे संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत करणे।
संजय चांदम यांनी मेहनत घेऊन शेतामध्ये भात आणि ऊसाची शेती फुलवली आहे. ते ट्रॅक्टरनं आपलं शेत नांगरतातच, शिवाय इतरांच्या शेतात सुद्धा नांगरणीची कामं करतात. एकत्र कुटुंब असल्यानं कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी संजय यांच्याचवर आहे. एवढंच नाही तर त्यांच्या शेतात काजूची झाडं सुद्धा आहेत आणि काही एकरात त्यांनी बांबूची लागवड केली आहे. स्वतःची इच्छा मुळात लागते माणसाची. प्रत्येक माणसाची स्वतःची इच्छा पाहिजे, मी काहीतरी करीन. हे ज्याच्या इच्छेत असते तो काय शेती करणार, कुठलेही काम पडू देत करणार तो. 100% माझं जास्त प्रेम आहे. दिव्यांग असूनही संजय सर्व प्रकारची कामं करतात. शेतीसह ते राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत आणि यामुळेच त्यांच्या कामाचं मित्रांना सुद्धा मोठं कौतुक आहे. दूध घातल्यानंतर त्यांच्या डेली रुटीन किंवा दुसऱ्यांच्या शेतात पण जाऊन ते काम करतात. म्हणजे हे त्यांची जी प्रबळ इच्छाशक्ती ती आदर्श आहे, आदर्श घेण्यासारखी आहे. एक अपंग व्यक्ती ही काय करू शकते हे त्यांच्यासमोर अगदी बघितल्या उदाहरण दिसेलच तुम्हाला. सध्या अनेक जण शेतीमध्ये नफा मिळत नसल्यानं शेतीपासून दूर जात आहेत. मात्र संजय यांनी मेहनत आणि योग्य नियोजनातून शेतीतून सुद्धा लाखो रुपयांचा नफा मिळवलाय. इतर शेतकऱ्यांसाठी संजय हे खरोखरच आदर्श आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक जण शेतीपासून दूर चाललाय. शरीरानं धडधाकट असतानाही अनेक जण शेतीमध्ये काम करायला तयार होत नाहीत. पण संजय यांच्यासारखा जर शेतकरी प्रत्येक गावामध्ये तयार झाला तर नक्कीच बळीराजाचं स्वप्न साकार होईल यात शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदर्यसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. कोल्हापुरातून आता जाऊयात कोकणात. कोकणाच्या समृद्धीसाठी मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण करण्यात येत आहे. मात्र अतिक्रमण आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यात अडथळा ठरत असल्याचं वास्तव उघड आलंय. कारण आदेश देऊनही वर्षभरापासून वीज कनेक्शन कापलं जात नाहीये. पाहूयात एक खास रिपोर्ट. महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा उघड. आदेश देऊनही वीज पुरवठा खंडित नाही. चौपदरीकरणाच्या कामांना अतिक्रमणाचा विळखा. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामांना अतिक्रमणामुळे उशीर होतोय. मात्र खेडमधील अनेक भागात कोट्यवधी रुपये देऊन शासनानं जमिनी, इमारती आणि दुकानं संपादित केली आहे. मात्र अजूनही अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आली नसल्याचं समोर आलंय. एवढंच नाही तर गेल्या वर्षी शासनानं महावितरणला संपादित दुकानं आणि इमारतींमधील वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र वर्ष लोटलं तरी 119 दुकानांचा वीज पुरवठा अद्यापही कायम आहे. या ठिकाणचा वीज पुरवठा हा खंडित करण्यात यावा. या ज्या बाधित इमारती त्याचा मोबदला देऊन झालेला आहे आणि त्या आता राष्ट्रीय महामार्गाच्या मालकीच्या झालेल्या आहेत. रस्त्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ह्या इमारती खाली करून त्या पाडून जागा मोकळी करून घेणं आवश्यक आहे. आम्ही महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना गाठून वीज पुरवठ्याविषयी जाब विचारला. मात्र याबाबत माहिती घेऊन सांगतो असं अजब उत्तर त्यांनी दिलंय. त्याची तर जी पेंडिंग यादी आहे ते मी आता माहिती घ्यायला लागलो आहे आणि जी काय पेंडिंग यादी आहे, जी बंद करायची कनेक्शन राहिलेले आहेत त्याच्यावर मी कारवाई करू. अशा किती कनेक्शन काय ते तर माहिती घ्यायला पाहिजे. तर घेतोय मी किती दिलेली यादी यातली किती झाली आहेत, किती राहिलेली आहेत ती माहिती घेऊन आम्ही आपण योग्य ती कारवाई करत आहोत. समृद्ध कोकणासाठी शासनानं रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम हाती घेतलंय. मात्र अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणामुळे चौपदरीकरणाच्या कामाला उशीर होत असल्याचं वास्तव समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे अधिकारी आणि कर्मचारीच अनधिकृत बांधकामं तोडण्यास उत्सुक नसल्याचं दिसतंय. त्यामुळे आता कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हेच बघावं लागणार आहे. रत्नागिरी खेडहून चंद्रकांत बनकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. गडचिरोली जिल्ह्यातील लंकाचेन गावाला न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पूल मिळालाय. गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी लोकांचे पूल नसल्यामुळे मोठे हाल होत होते. पण आता पूल तयार झाल्यानंतर या लोकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत. पाहूयात एक रिपोर्ट. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. आमच्या बातमीची दखल घेऊन पूल तयार. 2017 साली दाखवली बातमी, 2020 साली पूल तयार. गडचिरोली जिल्ह्यातील लंकाचेन गावातील ही दोन दृश्य. यातील पहिलं दृश्य 15 ऑगस्ट 2017 सालचं आहे तर दुसरं दृश्य 28 जानेवारी 2020 सालचं आहे.
2017 साली लंकाचन गावात जाण्यासाठी लोकांना पूल नव्हता, त्यामुळे त्यांना हे असं नदीतील पाण्यातून प्रवास करून गावात जावं लागत होतं. मात्र 15 ऑगस्ट 2017 साली न्यूज 18 लोकमतनं गावातील नागरिकांचे हाल जगासमोर मांडले. त्यानंतर शासनानं आमच्या बातमीची दखल घेऊन अतिदुर्गम भागात पूल तयार करण्यासाठी तब्बल 9.5 कोटी रुपये मंजूर केले. 3 वर्षांनी गावाला जोडणारा हा पूल तयार झाला. त्यामुळे हे गाव आता जगाशी जोडलं गेलंय. गावाची समस्या शासन दरबारी लावून धरल्याबद्दल लोकांनी आता न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. ये न्यूज 18 लोकमत जब आके यहाँ न्यूज दिए है ये गांव के बारे में, इस रास्ता के बारे में, ये जो है वो जो न्यूज सुन के अभी जो इतना बड़ा पुल बन गए. अच्छा आम्हाला आता जाण्यासाठी रस्ता झाला. आयरीला जाण्यासाठी आम्हाला 1 तास लागतो. आधी लागत होता 24 तास जाण्यासाठी, कारण म्हणजे पूर्ण पैदल जात होतो आम्ही. आणि सिरवंच्यासाठी जाण्यासाठी आम्हाला फार त्रास होत होता. आता म्हणजे चांगला झाला रस्ता. 2 गावात जाण्यासाठी डांबरी रस्ताही नव्हता, पूलही नाही आणि रस्ताही नसल्यानं सायकल सुद्धा गावात जात नव्हती. आता डांबरी रस्ता तयार झाल्यानं गावात 4 चाकी गाड्यांची वाहतूक सुरू झाली आहे. मी सध्या त्याच ठिकाणी आहे. त्या बातमीनंतर झालेला बदल या ठिकाणी आपण बघू शकतो. ती जी अवस्था दिसत आहे ती ज्या पद्धतीने, हे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरचं लंकाचेन गाव आहे, अहेरी आणि सिरूंच्या तालुक्याच्या मध्ये असलेलं. आणि या लंकाचेन गावामध्ये वाहणारा हा नाला आहे. आणि हा नाला असल्यामुळे 12ही महिने या गावाची अवस्था लंका बेटेसारखी व्हायची. चारही बाजूला रस्ता नाही आणि त्यामुळे या ठिकाणी एखादी रुग्णवाहिका सुद्धा जाऊ शकत नाही, एखादा रुग्ण आजारी असला तर. ग्रामीण आदिवासींच्या समस्या आम्ही नेहमीच जगासमोर मांडतोय. आमच्या बातमीनंतर त्यांना न्यायही मिळत असल्यानं आम्हाला काम करण्याचं बळ मिळतंय. त्यामुळे ग्रामीण भागातील समस्या आम्ही सातत्यानं मांडत राहणार आहोत. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. न्यूज 18 लोकमतनं प्रकाश झोतात आणलेल्या मागासवर्गीय शिष्यवृत्ती घोटाळ्याची व्याप्ती 2000 कोटींच्या घरात जाऊ शकते असा अंदाज SIT रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलाय. पुण्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनीच या घोटाळ्याचा अहवाल सरकारला सादर केलाय. घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींच्या पुढे असल्यानं हा गुन्हा सध्या ईडीकडे वर्ग करण्यात आलाय. शिष्यवृत्ती घोटाळ्याचा अकराळ विक्राळ चेहरा न्यूज 18 लोकमतने जगासमोर आणला. घोटाळ्याची व्याप्ती 2000 कोटींपर्यंत असल्याचा अंदाज SITने व्यक्त केलाय. त्यामुळे पीडित विद्यार्थ्यांनी समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलनही केलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडप करणाऱ्या शिक्षण संस्थांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. तसंच ईडीला सुद्धा दोषींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी पत्र लिहिण्यात आलंय. तर समाज कल्याण खात्याकडून मात्र या शिष्यवृत्ती घोटाळ्यावर कोणीच बोलायला तयार नाही. उलटपक्षी असा काही घोटाळाच झाला नसल्याचा कांगावा केला जातोय. त्यामुळे आता या कोट्यवधींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावं अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. आता ती चौकशी थांबलेली आहे म्हणून आम्ही ईडीला पत्रव्यवहार केले. समाज कल्याण मंत्र्यांनाही आम्ही पत्र मंत्र्याला देऊन आलो. या सगळ्या प्रकारामध्ये खूप मोठी अफरातफर झालेली आहे. याच्यावरती माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी स्पेशली लक्ष देऊन याच्यावरती कसून चौकशी करावी आणि ईडीने याच्यामध्ये जे काही संबंधित 780 शिक्षण संस्था आणि कॉलेज आहेत यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी. ईडीप्रमाणेच राज्य सरकारनंही या प्रकरणी पुढील कारवाई करणं अपेक्षित आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडे पुढील कार्यवाहीसाठी हा रिपोर्ट पडू नये. त्यामुळे राज्य सरकार कृती अहवाल जाहीर करणार का याकडे सगळ्यांचं लक्षही लागलंय. गेले अनेक वर्षांपासून समाज कल्याणकडनं विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही विविध संस्थांना व महाविद्यालयांना दिली गेली आहे अशी माहिती पुढे आली आहे. पण ती विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड झाली नाही आहे. त्यांच्यापर्यंत त्यांच्या स्कॉलरशिपची रक्कम अजूनपर्यंत पोचली नाही आहे. तर ती रक्कम समाज कल्याणच्या माध्यमातून जर का विशिष्ट विद्यालयांपर्यंत पोचली असेल तर ती अजून विद्यार्थ्यांपर्यंत का पोचली नाही आहे याची सखोल चौकशी व्हायला हवी. शिक्षण संस्थांवर पहिल्यांदा कारवाई करण्यात यावी. समाज कल्याण आयुक्तांनी ते पाहणं गरजेचं आहे. पण ते आजपर्यंत पाहण्यात आलेलं नाही. 2010 ते 2018-17 पर्यंत जे गोष्टी आहेत त्या स्कॉलरशिप थकलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये पैसा बी भरपूर समाज कल्याण निधी पण त्यांना दिलेला आहे, वाटप केलेली आहे. पण शिक्षण संस्थांनी तर वाटप केलेलीच नाही. राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.
पण 2010 ते 2017 या कालावधीत याच मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने होतोय. संबंधित कॉलेजेसना समाज कल्याण खात्यामार्फत शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग होऊनही विद्यार्थ्यांना मात्र ती मिळत नव्हती. त्यामुळे तत्कालीन फडणवीस सरकारनं शिष्यवृत्ती घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र SITची स्थापना केली. चौकशी दरम्यान शिष्यवृत्ती वाटपात प्रचंड अनियमितता आढळून आल्यानंतर हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आलं. आता या प्रकरणातल्या दोषींवर सरकार काय कारवाई करणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात सिने जगतातली घडामोड. बायोपिकच्या लाटेत आता नवा सिनेमा दाखल झालाय. भारतीय क्रिकेटर आणि महिला संघाची कर्णधार मिताली राज हिचा बायोपिक 2021 मध्ये प्रदर्शित होईल. शाबाश मिठू या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू मिताली राजच्या भूमिकेत दिसेल. पाहुयात याविषयीचा एक रिपोर्ट. क्रिकेट आणि सिनेमा यांचं नातं रसिकांसाठी काही नवं नाही. भारतीयांचा श्वास असलेल्या क्रिकेटवर आधारलेले सिनेमे अनेक आहेत. त्यात बायोपिकचा वाटा देखील मोठा आहे. महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक MS धोनी 2016 मध्ये प्रदर्शित झाला, ज्यात सुशांत सिंग राजपूतनं धोनीच्या भूमिकेला न्याय दिला आणि हा सिनेमा हिट देखील झाला. मोहम्मद अझरुद्दीनचा बायोपिक अझर या नावानं आला. इम्रान हाशमीनं अझरची भूमिका साकारली. या वर्षी 10 एप्रिलला 83 हा सिनेमा येतोय, ज्यात अनेक क्रिकेटर्स रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. कारण हा सिनेमा 1983 मध्ये भारतानं जिंकलेल्या वर्ल्ड कपचा इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणार आहे. रणवीर सिंग यात कपिल देव यांच्या भूमिकेत दिसेल. पण आता महिला क्रिकेटरचा संघर्ष आणि यशस्वी भरारी देखील मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. क्रिकेटर आणि भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिच्या संघर्षाची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. अभिनेत्री तापसी पन्नू यात मिताली राजच्या भूमिकेत दिसेल. शाबाश मिठू या मिताली राजच्या बायोपिकचं पहिलं पोस्टर नुकतंच समोर आलंय. शाबाश मिठू हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये 5 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. राहुल ढोलकिया यांचं दिग्दर्शन असेल. या सिनेमासाठी तापसी पन्नूनं 2019 पासूनच क्रिकेटची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आहे. तापसी पन्नूचा हा दुसरा बायोपिक असेल. या आधी तिनं प्रकाशी तोमर या शार्प शूटरची भूमिका सांड की आंख मध्ये केली होती. आता क्रिकेट कर्णधार मिताली राजचा स्टेडियमवरील झंझावात तापसी पडद्यावर साकारतीये. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारी खेळाडू मिताली राजचा कव्हर ड्राईव्ह तापसीला जमणार का, हे आव्हान नक्कीच सोपं नाहीये. शाबाश मिठू पाहून प्रेक्षक देखील शाबाश तापसी असं म्हणतात का, हेच पाहायचं. निलिमा कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत.